Good morning, dear students. On the yesterday's lecture, we studied about what is the oligopoly market is all about. Where we studied the word is coming from Greek language. Apart from that, there are various types of oligopoly market. As well as I showed you show some examples of the oligopoly market like airline, automobile industries, number of things there because oligopoly is of two types. One, when the product whichever is sold in the market is homogeneous, then it called as a pure oligopoly, and when the product which sell in the market is differentiate, then it called as a differentiate oligopoly. So we focused on both the market condition in the last lecture, but today we are going to focus the question which will be asked for the examination purpose, that is what are the characteristics of oligopoly market. The term oligopoly is derived from two Greek words, olig and pollen. Olig means the few and pollens means sailors. Oligopoly is said to prevail when there are few firms in the market and all that few firms having the मार्केट शेअर मीन्स इच फॉर्म इज द डॉमिनंट. म्हणजे प्रत्येक कंपनीची स्वतःची काहीतरी इमेज आहे, प्रत्येक कंपनीचा स्वतःचा काही सेल्स आहे अँड दे हॅव देअर गुडविल इन द मार्केट ॲज वेल. द ऑलिगोपॉली इज सेट टू प्रिव्हेल when there are few firm sellers in the market producing and selling the product. Oligopoly is often to referred as competition amongst few. A brief oligopoly is the kind of perfect market where there are few firms in the market producing either homogeneous product or producing which is close substitute each other. जसं मी तुम्हाला ओपन ऑलिगोपॉली आणि क्लोज ऑलिगोपॉली या दोन्ही घंटे शिकवलेला होता. प्युअर ऑलिगोपॉली इन द सेन्स की बाबा जे काही प्रोडक्ट तुम्ही तयार करताय ते एक्झॅक्टली सिमिलर असते, परंतु जेव्हा एखादा प्रोडक्ट तुम्ही तयार करताय इट हॅज सेम यूज बट इट लुक्स डिफरंट, तर त्याला डिफरन्शिएट ओलिगोपॉली असं म्हणतात. तर या दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट्स तिथे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. नेक्स्ट इज ऑल अबाउट द फीचर. फर्स्ट फीचर इज द इंटरडिपेंडन्स. इंटरडिपेंडन्स मीन्स दे आर डिपेंड अपॉन इच अदर. द फर्म्स अंडर द ओलिगोपॉली आर independent or making the decision. They are independent because the number of competition is below and any change in the price, product, etc. The firm will have the direct influence on the fortune of its rival, which is turned retailed by changing their price and output. Thus, under the oligopoly, firm is not only consider the market demand for its product but also the reaction of other rivals. No firm can fail to take into the account the reaction of other firm for its price and output policy. Therefore, it deals with the interdependence and the firm. म्हणजे इथे एक लक्षात घ्यायचं आहे की फर्म्स इन द ऑलिगोपॉली मार्केट ह्या इंटरडिपेंडंट असतात. इंटरडिपेंडंट मीन्स दे आर डिपेंड अपॉन इच अदर. दे आर डिपेंड अपॉन इच अदर मीन्स फॉर विच पर्पज, कशासाठी त्या एकमेकांवर डिपेंड असतात. तर नॉट ओनली डिसाइडिंग द प्राइस ऑफ द कमॉडिटी बट दे आर डिपेंड अपॉन इच अदर फॉर, त्यांनी सांगितलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की प्राइस डिटर्मिनेशन. कारण मी जे काही करते ते माझे रायव्हल्स फॉलो करतायत का नाही हे बघणं ही सुद्धा माझी खूप मोठी जबाबदारी आहे, लक्षात घ्या. कारण ह्या मार्केटमध्ये कसं होतं, तू केलंस तर दुसरी फर्म म्हणजे तुझे कॉम्पिटिटर फर्म सुद्धा तेच ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न करत असते. सो इथं तुम्हाला लॉसेस व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. सो तुम्हाला फर्स्ट तर काय करायचं आहे की कॉम्पिटिटिव्ह फर्म काय करते हे पहिल्यांदा कळून घेणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तो झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय जो सांगितला की नो फर्म कॅन फेल इन टू द टेक इन टू अकाउंट द रिॲक्शन ऑफ अदर फर्म. म्हणजे मी किंमत बदलली तर माझी रायव्हल फर्म काय करते ही रिॲक्शन मी बघतेच, लक्षात घ्या. कारण मी समजा किंमत बदलली तर माझी रायव्हल फर्म किंमत बदलेल किंवा आहे ती किंमत ठेवेल. जर समजा मी किंमत वाढवली, इफ आय इन्क्रीज द प्राइस माय कॉम्पिटिटर्स विल डेफिनेटली नॉट इन्क्रीज द प्राइस. सो माझी किंमत महाग आहे, मग माझ्याकडनं कस्टमर पळून जाणार आहे. जेव्हा मी किंमत कमी करेन तेव्हा मात्र डेफिनेटली माझे कॉम्पिटिटर्स प्राइस तिथे कमी करणार आहेत. ह्या दोन्ही गोष्टी तिथे लक्षात घ्याव्या लागतात. मीन्स यू हॅव टू डू द ऑब्झर्वेशन रिगार्डिंग इट कॉल्ड as interdependence. नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड सेलिंग कॉस्ट. सेलिंग कॉस्ट हा मुद्दा मी तुम्हाला मोनोपॉलिस्टिक मार्केट शिकवताना देखील शिकवलेला होता. सेलिंग कॉस्ट मीन्स द कॉस्ट expended by the producer for selling his
प्रोडक्ट वस्तू विकण्यासाठी जो खर्च एखादा प्रोड्युसर करतो ना त्याला सेलिंग कॉस्ट असं म्हणतात. आणि त्या सेलिंग कॉस्टचं महत्त्व मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये जसं होतं तसंच ऑलिगोपॉली मार्केटमध्ये सुद्धा आहे. दे आर ट्राईंग टू अट्रॅक्ट द कस्टमर बाय डुईंग rigorous marketing, advertisement, endorsement. Number of things are under the title of selling cost. The firm under the oligopolistic market employ aggressive and defensive weapon to gain the greater share in the market, and it's maximize the sale. In the view of the firm, they have to incur the great deal on the advertisement and other measure on the promotions. Thus, advertising and selling cost play very great important role in the oligopoly market structure. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग, एन्डॉर्समेंट ह्या ज्या काही संकल्पना आहेत ह्या तुम्हाला मोनोपॉलिस्टिक मार्केट सारख्याच ऑलिगोपॉली मार्केटमध्ये सुद्धा बघायला मिळतील. ज्या मी तुम्हाला सांगितलेलं की परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉलीला त्याची गरजच नसते, परंतु मोनोपॉलिस्टिक मार्केटमध्ये आणि ऑलिगोपॉली मार्केटमध्ये सेलिंग कॉस्ट ही खूप मोठ्या प्रमाणावर चालते. Thus, the advertising and selling costs play very important role in the oligopoly market. Under perfect competition and the monopoly expenditure on the advertisement, other measure is necessary. But such expenditure is lifeblood of a ऑलिगोपॉली. हे करावंच लागतं. जेव्हा माझं प्रोडक्ट तुझ्या प्रोडक्टपेक्षा किती चांगलं आहे हे मार्केटमध्ये जेव्हा पटवून द्यायचं असेल ना मुलांना, तेव्हा मला हे करावंच लागतं, अदरवाईज त्याचा काही उपयोगच होत नाही. हाऊ यू कॅन अट्रॅक्ट द कस्टमर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या मार्केटमध्ये तिथं होऊ शकतो. सो यू हॅव टू डू द सेलिंग कॉस्ट. सेलिंग कॉस्ट इन द सेन्स यू हॅव टू लॉन्च द ऑफर्स, यू हॅव टू डू यू कॅन से launch various products, improve the quality, gives buy one get one free offers, or you can say endorsement done by the heroines or the publications done through the newspaper. These are the sort of selling cost. Now the third is all about the group behavior. Group behavior in the sense, in this market most of the persons are determined, means the seller are determined the price of their product with the help of group behavior. ग्रुपमध्ये किंमत ठरवतात की जेणेकरून बाबा तुलाही फायदा, म्हणजे तुलाही तोटा नको मलाही तोटा नको, सगळेजण मिळून पैसे कमवूया, हा त्याचा हेतू होता. अकॉर्डिंग टू द फीचर ऑफ द ऑलिगोपॉली इज द ॲनालिसिस ऑफ group behavior. In the case of the perfect competition, monopoly and monopolistic competition, the business firm are assumed to behave in a such a way that maximize their profit. A profit maximization behavior on the part may not be valid. Thus, the firm under oligopoly are interdependent as they in a ग्रुप. म्हणजे इथं त्या इंटरडिपेंडंट तर असतातच, पण त्याबरोबरच काही ठिकाणी ते ग्रुप बिहेवियरमध्ये सुद्धा काम करतात. नाव द नेक्स्ट इज डिटर्मिनंट ऑफ अ डिमांड कर्व. डिमांड कर्व ह्या मार्केटमध्ये कसा ठरवणार? जसं मी परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला तो सांगितलेला होता की इट वॉज हॉरिझॉन्टल. मोनोपॉलीमध्ये तो डाऊनवर्ड होता, मोनोपॉलिस्टिकला सुद्धा तो डाऊनवर्ड बट फ्लॅट होता. बट नाव इट इज डिफिकल्ट टू डिटरमाइन द डिमांड कर्व ऑफ द ऑलिगोपॉली मार्केट. सो कॅरेक्टरिस्टिक्समध्ये दिलेलं आहे बघा, इनडिटर्मिनंट ऑफ द डिमांड कर्व. डिमांड कर्व इनडिटर्मिनंट असतोय. दिस कॅरेक्टरिस्टिक्स इज डायरेक्ट रिझल्ट ऑफ द इंडिपेंडन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑलिगोपॉली. The mutual independence create uncertainty of all the firms. No firm can predict the consequences of the price output. Under the oligopoly, a firm cannot assume its rival will keep their price unchanged. He make the charge its own price. As a result, the demand curve facing oligopolistic firm lose its determinants. की ऑलिगोपॉलीचा डिमांड कर्व काढणं इट्स नॉट अ जोक. नेक्स्ट इज द एलिमेंट ऑफ मोनोपॉली. देर इज एक्झिस्ट सम एलिमेंट ऑफ मोनोपॉली अंडर द ऑलिगोपॉलिस्टिक मार्केट. अंडर ऑलिगोपॉली with the product differentiation, each firm is control the large part of a market by providing a differentiated product. In such a case, it acts as the differentiated product. In such a case, it acts as the sphere of the monopolistic leaning price and the output. म्हणजे थोडक्यात इथे एक लक्षात ठेवायचं की some characteristics of monopoly is also affect on the also applicable to this type of market. कारण प्रोडक्ट डिफरन्शिएशन इथंही असतं. म्हणजे एखादा प्रोडक्टचा यूज
हा सेम आहे परंतु त्या दिसायला वेगळ्या आहेत, आणि मग त्या जर खूप चांगल्या क्वालिटीच्या असतील तर तिथं प्राईस डिस्क्रिमिनेशन होताना सुद्धा दिसतं की बाबा आता फॉर एक्झाम्पल बाथ सोपच घ्यायचं आहे, किंवा त्यांनी एक्झाम्पल दिली की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज. तर ऑटोमोबाईलमध्ये गाडीच घ्यायची आहे 4 व्हीलर, तर मग काही डॉमिनंट प्लेयर आहेत त्यांच्या किमती जरा जास्त आहेत. का जास्त आहेत? बिकॉज दे आर प्रोव्हाइडिंग द एक्स्ट्रा फीचर दॅन ऑदर्स. म्हणजे इथं जर तुमची कमोडिटी चांगल्या क्वालिटीची असेल तर मोनोपॉलीसारखं प्राईस ठरवायचा अधिकार, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन करायचा अधिकार देखील तुम्हाला आहे. नेक्स्ट इज ऑल अबाउट प्राईस रिजिडिटी. प्राईस म्हणजे किंमत, रिजिडिटी म्हणजे तटस्थ, चिटकून राहणे, न बदलणे, न बदलणाऱ्याला आपण रिजिडिटी असं म्हणतो. अंडर द ऑलिगोपॉली there is existence of the price rigidity. Price tends to leads to be rigid and sticky. If any firm make the price cut, it immediately relied by the other, and if somebody increase the price then nobody can follow him. So म्हणजे इथं दोन्ही बाजूनी एक कचाटा म्हणतो असं त्या पद्धतीने आहे की एखाद्यानं किंमत वाढवली तर त्याचे कॉम्पिटिटर्स किंमत वाढवणार नाहीत. सो तिथं भीती आहे की दे कॅन लूज देअर कस्टमर. बट ऑन द अदर हँड जर मी प्राईस कमी केली तर मात्र माझे कॉम्पिटिटर्स इमिजिएटली प्राईस कमी करतात की जेणेकरून त्यांनाही गिराईक मिळावं. म्हणजे अशी एक पेच ह्या मार्केटमध्ये बघायला मिळतो. सो इन दिस मार्केट नो बडी इज इंटरेस्टेड टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द प्राईज. इन्स्टेड ऑफ दॅट दे आर प्रिफर टू रिमेन स्टिक टू देअर प्राईज, अँड दॅट प्राईज इज कॉल्ड ॲज that concept is called as price rigidity. This is all about, you can say, characteristics of oligopoly market. That market is for just it will ask for the characteristics only. Here we are not going to study the price and output determination because it is not the part of your syllabus. Syllabus मध्ये या मार्केटचं प्राइस आउटपुट डिटर्मिनेशन नाही आहे की इथं किंमत कशी ठरवली जाते. इन्स्टेड ऑफ दॅट की इथं किंमत ही प्राईस रिजिडिटीज प्रिफर केली जाते किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने इंटरडिपेंडन्सनंच किमती तिथं ठरवल्या जातात. जसं आपण परफेक्ट कॉम्पिटिशन किंवा मोनोपॉलीमध्ये बघितलं होतं तो भाग इथं आपल्याला दिसत नाही. सो सिलेबसमध्ये आपल्याला फक्त कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑलिगोपॉली आहेत. सो आपण तेच ह्या मार्केटमध्ये कवर केलेले आहेत. थँक्यू सो मच.